मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 70. तुम आए तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला. हातातील बॅग सोफ्यावर ठेवली, पण मेघाने दुसऱ्या हातात काय आहे हे पाहिलंच नाही. याचंच आश्चर्य जास्त. इतनी शांती क्यों है? प्रिन्सेस कहाँ है? सगळं माहीत होतं, पण तिच्या ओठांनी ऐकायचं होतं. आणि किचनकडे पाणी आणण्यासाठी निघालेली ती पाऊल थबकले क्षणभर. देवा, बुवाजींबद्दलही सांगायचं आहे. दोघी झिरकॉनला गेल्या आहेत, सुट्टी आहे ना? मोघम उत्तर देतच ग्लासमध्ये पाणी भरत होती. शॉल क्यों पहनी है? बारिश भी नहीं है. मनातली चलबिचल लपवत शाल घट्ट धरत पाण्याचा ग्लास घेऊन येणाऱ्या तिच्याकडे एकटक पाहत होता. और मॉम डॅड? ग्लास हातात घेताना नजरानजर झालीच. नजरेत हलकीशी जरब, आणि ती नजर झुकवतच शेजारी बसली. सांगते सगळं, पण प्रॉमिस करा रागावणार नाही. कालपासून लपवून ठेवल्याचं दडपण आता असह्य झालेलं, पण त्याच्या रागाचीही भीती. ग्लास तसाच समोर टेबलवर ठेवत तिला जवळ घेतलं. ती सांगणार, त्याहून जास्त रडणार, मग ते बराच वेळ मुसूमुसू, नकोच काही. अन 3 दिवसांनंतर त्याच्या कुशीत शिरताना मन भरून आलंच. बोलायला शब्दांची जुळवाजुळव सुरू, तोवर बुवाजी अब ठीक है. शालीने झाकलेल्या दंडावरच हात फिरवत शांतपणे बोलला. आणि ही गोंधळात, म्हणजे तुम्हाला? त्याला आधीच माहीत आहे याने हुश्यही वाटलं, पण आपण लपवलं आहे या भीतीने डोळ्यात पाणी साचलंच. पता है. पण कसं? इज दॅट इम्पॉर्टंट? आपने क्यों छुपाया? त्याने रागातच विचारलं. तुम्ही प्रॉमिस केलं, चिडणार नाही. गालावर ओघळणाऱ्या अश्रूंसोबत मुसू सुरू. ओ मेघा. कुशीत लपलेल्या मौसूद गालांवर हळुवार फिरणारा हात, अश्रू टिपणारा. तुम्हाला टेन्शन नको. आधीच हुबळी प्लॅन्टचा प्रॉब्लेम, त्यात हे सगळं. अश्रू बरसत होते, तो टिपत होता. श्श मेघा, बुवाजी इज ओके नाव. मध्येच पाठीवर हात फिरवून समजावत होता. राजीव, रडू द्या ना. कालपासून तुमच्या कुशीत शिरून रडायचं होतं, पण आज एकटीच रडले. गॉड, घर आते ही मैंने रुला दिया. क्या सोच कर आया था, एंड नाउ. अन मम्मा रडते आहे हे पाहून इतका वेळ टेबलशी शांत बसलेला सिम्बा जोरात भॉक केलं. डॅडकडे पाहत हिचं मुसमुसणं थांबलं, आणि त्याच्या कपाळाला हसऱ्या आठ्या. देखा, ये भी मुझे ही डांट रहा है. खदखदून हसत होता, आणि ती भिजल्या डोळ्यांनी खुदकन. मम्मा हसली हे पाहून भौ थांबलेलं, तरीही हळूच गुरगुरणं. मम्माच्या गुडघ्यावर डोकं ठेवत डॅडकडे एकटक पाहणं. माझ्या मम्माला त्रास द्यायचा नाही, नजरेनेच सांगणं. अरे सिम्बू, मैंने कुछ नहीं किया. सॉरी सॉरी. सी, मम्मा इज स्माइलिंग. सिम्बाच्या डोक्याला कुरवाळत होता, आणि आता त्यानेही खुश होत डोळे मिचकावले. डॅड लव्स मम्मा. आणि त्याचं हे गोड हसणं पाहून मेघाचा खळखळाट घरात घुमला. हसता हसता नजर टेबलकडे गेली. निशिगंध, किती दिवसांनी पाहते. तिच्या चेहऱ्याची खुललेली कळी पाहून मुद्दाम वाट वाकडी करून फर्न्स अँड पेटल्स पर्यंत गेल्याचे समाधान. हाँ, आप फोन कर रही थी, बट आई वॉज इन शॉप. भला मोठा गुच्छ उचलून तिच्या कुशीत ठेवला. अच्छा, साहेब आमच्यासाठी निशिगंध घेत होते का? धुंद गंधाने रडून हिरमुसलेलं मन आनंदलं. मरगळलेली संध्याकाळ दरवळली. पण आज काय विशेष? फुलांना हृदयाशी धरलेलं. जान, डू आय नीड स्पेशल रिझन निशिगंध के लिए? तिला जवळ घेत डोळ्यात खोलवर पाहतच विचारणं.
आणि त्याचा हळुवार घोगरा होणारा आवाज ऐकून धडधड वाढलीच. ते चहा घेणार? दमला असाल ना? माझा झाला, तुमच्यासाठी करते. बावरलेली ती तिथून निसटण्याचा मार्ग शोधत होती. चहा ठेवून पटकन साडी चेंज करूया. हे असं शाल लपेटून किती वेळ बसणार? आणि यांच्या लक्षात आलं नाही तेच बरं. कॉफी चालेल. झुकून तिच्या कुशीतल्या निशिगंधाचा सुवास श्वासात भरतच तिच्याकडे पाहणं. बरं करते. कसनुसं हसतच उठली. इन्स्टंट कॉफी तर 2-3 मिनिटात होते. आता वर कसं जाऊ? मेघा, विचार कर, काहीतरी बहाणा शोध. निशिगंध डायनिंग टेबलवर ठेवतच किचनमध्ये खुडबुड. वाय शी इज रेस्टलेस? बिकॉज हम दोनों घर में हैं. ओह यस, भारती दीदीबाई नहीं है. यस, दैट मीन्स बस हम दोनों. हा साक्षात्कार आत्ताच झाला आणि मिश्किल डोळे नाचवतच सोफ्यावरून उठला. आप अकेले ही थे? किचनमध्ये पाऊल टाकतच अंदाज घेत होता. नक्की एकटेच आहोत ना? नाहीतर बायकोला मिठीत घ्यायचो आणि भारती दिदी यायच्या कुठून तरी अचानक भाभी करत. त्याच्या आवाजाने पुन्हा दचकली. चमच्यातली किंचितशी कॉफी ओट्यावर सांडलीच. देवा, हे असं काय होतंय मला? हो, म्हणजे ते GR या मम्मीजी पापाजी नव्हते ना, मग माझ्या एकटीसाठी दीदींना बोलावणं. 2 दिवस सुट्टीच दिली. पालघरला त्यांचे भाऊ आहेत ना, तिकडे गेले आहेत. आणि विभा दीदींना 2 दिवस आपल्या खोपोलीच्या आश्रमात काम होतं. त्याही रविवारी सकाळी येतील. न विचारता ती माहिती सांगत होती आणि भांड्यात फिरणारा चमचाही खडबडत होता. हाताची किंचितशी थरथर. त्याच्याकडे पाहायचे टाळतच कॉफीचा मग ओट्यावर ठेवला. घ्या. जाऊया का वर? पण राजीव नाही चेंज करायचं असेल ना? मी वर गेले तर तेही पाठी येणारच. बेडरूममध्ये नाही, नको नको. ओट्याला टेकून उभ्या तिच्या चेहऱ्यावरची चलबिचल टिपतच कॉफीचे घोट घेणं. बाहेर बसा ना आरामात, हलक्याशा कटाक्षातच सुचवलं. राजीव, का असे एकटक पाहत आहात? ही शॉल सांभाळताना एकतर माझी तारांबळ होत आहे. घसरलेली खांद्यावरून सावरली पुन्हा. आप ठीक है? रिकामा मग ओट्यावर ठेवतच तिच्या समोर उभा. बाहेर जाण्याचा रस्ताही अडवलेला. मी हो ठीक, थरथरत. आणि त्याच्या भुवया आकसल्याच. फिर ये शॉल. हळूच कपाळी हात लावला. थंडी वाजते मेघा, योके? अलगद मिठीत घेतलं. नाही, थंडी नाही. ते म्हणजे देवा, आता काय सांगू यांना? प्रिया नाही, मीच मूर्ख. मलाही आत्ताच साडी नेसायची काही गरज होती का? पॅराडाईजसाठी आणली तर ती नेहमीसारखी घट्टमिठी का देत नाही? तोही संभ्रमात. त्याच्या भोवती हात गुंफायचे सोडून शाल सांभाळण्यात गुंतलेले. मेघा, मिठीतून दूर करतच समोर उभी केली. पायाजवळच्या साडीवर नजर जाताच ही साडी काहीतरी वेगळी आहे, नेहमीची नाही हे जाणवलं. मी आलेच. त्याच्या शेजारून पळून निघत होती की त्याने दंडाला धरून अडवलं आणि या पळण्या अडवण्याच्या नादात शाल डाव्या खांद्यावरून खाली. यावेळी शाल सावरणारा हात त्यानेच पकडला आणि शालीचा दुसरा छेडा हातातून निसटला. पायाशी पडलेली शाल आणि हिचे गच्च मिटलेले डोळे. देवा, ज्याची भीती तेच घडले. अनस्तिमित त्याचे डोळे विस्मयाने किंचितसे मोठे. आय होप इट्स नॉट अ ड्रीम.